आज आपण नाश्त्यासाठी पनीर आणि गोबी पराठा बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: कणिक, गोबी, पनीर, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, धने पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर आणि पराठा भाजण्यासाठी तूप। बनवण्यासाठी प्रथम आपण कोबीला थोडं मीठ लावून 5 मिनिट साईडला ठेवणे, कारण कोबीला पाणी खूप सुटते, आणि नंतर त्याला पिळून घेणे। आपण पिठामध्ये मीठ आणि मोहनासाठी थोडं 2 चमचे तूप टाकून पीठ मळून घेऊन उंडा 10 मिनिट साईडला रेस्ट होण्यासाठी ठेवणे। कोबी घट्ट पिळून घेणे। पराठा बनवायला घेणार आहोत, त्यासाठी पीठ एवढं सॉफ्ट पाहिजे। कोबी, पनीर, एक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडंसं मीठ, आपण अगोदर कोबीला मीठ टाकलेलं आहे, जिरे पावडर, धने पावडर अर्धा चमचा मसाल्यातल्या डब्याप्रमाणे, आणि थोडंसं लाल तिखट। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घे। कणकेचा छोटा गोळा करून पीठ लावून छोटीशी पुरीसारखे बनवून घेणे, नंतर त्यात स्टफिंग भरून पराठा बनविणे। आपण येथे कच्चा कांदा वापरला आहे, तो तुम्ही फ्राय करून पण घेऊ शकता। तव्याला थोडंसं तूप लावून तवा ग्रीस करून घेणे आणि पराठा तूप लावून दोन्ही साईडने भाजणे। हा डिलिशियस आणि टेस्टी पराठा तयार आहे। तो तुम्ही कुठल्याही चटणी सोबत किंवा दही आणि लोणच्या सोबत खाऊ शकता।